नाशिकच्या काठेगली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची घटना। पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि निलेश मेश्राम यांच्यासह 5 जणांना अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण। राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार। मेळाव्यापूर्वी टीजर लॉन्च। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर। अमरावती विमानतळाचं करणार लोकार्पण। नागपुरात काँग्रेसची सद्भावना रॅली। नागपुरात ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणाहून रॅलीचं आयोजन। वडेट्टीवारांसह स्थानिक नेते राहणार उपस्थित। नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शिक्षण संचालकांच्या नेतृत्वात एका पथकाकडून चौकशीला सुरुवात। हवामान खात्यानं दिली मान्सूनची खुशखबर। यंदा सरासरीच्या 105% पडणार पाऊस, तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार।